सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. सध्या जिल्हा परिषदेच्या रणधुमाळी चालू झाली असून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बनळी जिल्हा परिषद गट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. आणि आपण आज वायपळ या गावी आलो असून या वायपळ गावातील काही नागरिकांसोबत आपण चर्चा करणार आहे की त्यांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, पंचायत समिती सदस्य कोण आहे. चला तर मग पाहूया. जिल्हा परिषद जिल्हा परिषदसाठी प्राची शंकर हिंगमिरे आणि अण्णासाहेब कोडक जिल्हा तालुका पंचायतला उभारले. तुमचं मतदान आमचं आहे की तुम्हाला काय वाटतंय नागरिक म्हणून तुम्हाला हवा कोणाची आहे इथं सध्या? हवा दोघांची व्हायची. कोणाकोणाची? बनाळेवाली आणि वाळकिंडवाल्यांची हवा आहे. तरी थोडं तुम्ही कोण येईल असं काय तुम्हाला? आम्हाला काय कळतंय, पण हवा दोघांची आहे. सध्या हवा शिवसेनेची जास्त शिवसेने ह्यामुळे आहे की बीजेपी आणि काँग्रेस इथे कंटिन्यू आहेतच. पण सध्या आम्ही पर्यायी म्हणून शिवसेनेला निवडले. का निवडले? कारण बीजेपी आणि काँग्रेस तकरीबन 80% वरती हा शिवसेने संगतीच आहे आणि आम्ही शिवसेनेलाच मतदान करणार. हो. दादा नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? सतीश रामचंद्र पाटील. सतीश राम पाटील का? काय सध्या सर गावात काय हवा आहे चालू? गावात धनुष्यबाला हवा आहे, एकनाथ शिंदे साहेबांची हवा आहे. गावात कोण उमेदवार काय? जिल्हा परिषदला प्राचीताई हिंगमिरे आणि एक पंचायत समितीला चांगला आहे त्यांच्यासाठी सध्या. तुम्हाला काय वाटतंय दादा? आईवळे. काय सध्या गावात वायपळ मध्ये कोणाची हवा आहे काय? असं तर शिवसेनेची पण आहे आणि गावात शक्यतो पॅनल टू पॅनल काँग्रेस येणार. आणि कधी पहिल्यांदा शिवसेना ही पक्ष आलाच नव्हता, काय सांगता पण येत नाही, शिवसेना पण येईल. नमस्कार. तुमच्या या वायपळ या गावामध्ये सध्या ज्याला जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, वायपळ या गावामध्ये काय कुठल्या पक्षाची हवा आहे किंवा कोणाची चर्चा आहे जास्त, कुठल्या उमेदवाराची? एकनाथ शिंदे भाऊ यांची लाडकी बहीण योजना असल्यामुळं आमच्या गावात चर्चा शिवसेनेचीच आहे. मला वाटतं सुशिक्षित उमेदवार आहेत प्राचीताई, आणि मग तरुणींना काहीतरी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. काकू तुम्हाला काय वाटतंय, काय कुठला उमेदवार चांगला वाटतोय तुम्हाला? शिंदे साहेब शिवसेना आमच्या गावातून. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव सतीश पाटील आणि मी एक माजी सैनिक आहे. आणि सक्षम असणार असं तुम्हाला वाटतंय? एकंदरीत मला तर वाटतंय आता संपूर्ण मतदारसंघात काय आमचे पाहुणे आहेत, तिकडे तिकडे आमची सगळीकडे असते, आमची चर्चा असते. तर आमच्या पंचायत समिती गणातून अण्णासाहेब कोडक आणि जिल्हा परिषद गटामधून प्राची हिंगमिरे यांना जनसमर्थन मिळतंय.